जवळ जाऊ दे. आदिनाथ सरांचा मित्र. हाय. वाव. आवाज मोठा द्यायला लागेल ना. काय अंजनची परत आली तरी तिथे जावं. हा अंजनची परत आली तरी तिकडे जावं घेऊन. काय पण काय कैमरामैन आदिनाथ सर जी के साथ मैं न्यूज रिपोर्टर महेश। आप जैसा देख सकते हैं आप हम आए हुए हैं तो यहाँ पे आगे आइए कैमरामैन। हाँ जैसा आप देख सकते हैं सामने पानी है। मेरे पास बॉटल है, बॉटल में भी पानी है, पर फर्क है सेम पण डिफरेंट। फर्क ये है कि बॉटल का पी सकते हो वो नहीं। फोन बंद करो, फोन बंद करो। हाँ तो सामने वो जो है वो है ठीक है सुंदर है जो है सुंदर है। यहाँ पे बंदर है बंदर है। मुझे बोलना है। हम आपकी आवाज बनेंगे सर। आप देख रहे हैं, आप क्या बताना चाहेंगे वो पानी के बारे में, क्या बताना चाहेंगे? भी है सुंदर है। देखिए यहाँ पे बंदर है। ये बहुत खूबसूरती के साथ मेरी लाइन रिपीट करते हुए क्या बोल रहे रंजित कुठे आहे? रंजित आहे सर, रंजित सर आहे। दोन शब्द सर ह्या सुंदर निसर्गाबद्दल काय सांगताल तुम्ही? तुम्हाला काय कसं वाटतंय? तुम्हाला कसं वाटतं? आता शेवटी आपले कॅमेरामॅन सुप्रसिद्ध युट्यूब स्टार थांबा आदिनाथ सर यांचे दोन शब्द आपण घेऊयात। आदिनाथ सर सांगा बरं काय वाटतं तुम्हाला? हे तर नैसर्गिक वातावरण चांगलंच आहे, पण 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 याच्यापेक्षा नैसर्गिक वातावरण आजूबाजूला पण लई दिसायला लागले। कोणाला समजलं काय माहित? हा सगळी हिरवळच हिरवळ खूबसूरतीने सादर करणारे थोडं इकडलं नैसर्गिक वातावरण फिरवा बरं, इकडे फिरवा बरं। हे बघू शकता तिकडे हिरवळ। कुठं या साईडला सगळे जोडीने फिरते। व्हिडिओ मांजरला विचारूया। बोला तुम्हाला काय वाटतं या निसर्गाबद्दल? आधी तुला चावते माकड तोंडे चावेल तर क्या लग रहा है? अरे महाबळेश्वरला आला कसं वाटतंय? टॅटू केले, किंग नावाचं टॅटू केले। कधी केलं त्याची माहिती? कधी केलं? परमनंट आहे। अच्छा परमनंट आहे। कुठं केलं? चल बर यहाँ पे क्या चल रहा है? देखो शूट चल रहा है। हेलो हेलो क्या हाल है? बोलो तो मैं कुछ बोलूं? तो क्या लग रहा है ये सीन को देखकर? ये बहुत अच्छा लग रहा है इसको देखकर, और आदिनाथ सर हमारे साथ आए हुए हैं, ये बहुत अच्छी बात है। और वो पूरा रास्ता सोते हुए आए हैं, ठीक है, उनको झोप आ ली बस हो गया। मी महेश मांजरेकर इथं सादर करायला मी मांजरीत राहतो म्हणून मांजरेकर, मांजरे फेस फॉर ह्याच्याबद्दल आम्हाला मी असं सांगणं इच्छितो की लय सुंदर आहे जे काय रेट बघा 50 100 हे जादू आहे, जादू नाही टॅटू नाही, जादू आहे। जादू कसं सांगतो असं, हा जादू जादू त्याच्यावर आता काय दिसतंय का? हातावर लावलं की लगेच दिसेल जादू सेम तसंच, काय फरक नाही काय? नाही मी असं एक्सपेरिमेंट नाही करत मी कॅमेरामॅन वर ट्राय करण्याचं
एबी माझा मधून बोलतोय आम्ही. इथं आले एबीपी तुझा कॉपीराइट लागतो. इथं सगळे हिरवळ आहे, माकड आहेत, मांजर आहेत. माकड तिकडे कट्ट्यावरून पळतो तिकडे गेलं. आणि इकडे लहान पोरगा गाडी खेळतोय, तो 100 रुपये पर हावर आहे. हाँ यहाँ पे हम आ गए, यहाँ पे टेलीस्कोप है. है ना, है टेलीस्कोप है. यहाँ से क्या दिखता है? यहाँ से जिसको देखना चाहो आप देख सकते हो, वो चाहे कितना भी दूर हो. पॉइंट है बघा. किती रुपयाला? 4 पॉइंट काय काय दिसतं काय. अरे इकडे माईक घे ना सर. शूटिंग पॉइंट पिक्चरचे गड दाखवणार, कमलगडाचं 4 पॉइंट. 50 रुपये एक व्यक्ती. हो 50 रुपये देऊन 4 लोक बघू शकते का पॉइंट? 4 पॉइंट दाखवणार एका व्यक्तीला. 4 व्यक्तीला 4 पॉइंट. तो गड दिसतो, तो दिसतो का? हो गाइस देख रहे हो, ये जो दिख रहा है ना, ये लोग. हा हे बघा, झूम केला मी, झूम केलाय. झूम काहीच गरज नाही याची, काहीच गरज नाही. मोबाईलच्या कॅमेऱ्यातून नाही दिसत एवढं. ऑनलाईन आहे का? बघतोय का? बघताय का? बघताय. हो, मी माझा अनुभव सादर करेल थोड्या वेळात. हा चला लगेच. ये देख रहा है. दे द्या ना, स्कॅनर द्या ना आधी. हे काय की स्कॅनर माझा देतो. आता इथून स्कॅन करताना मी दिसतोय. ओटीपी नका, यूपीआय पिन नको. स्वदेश पिक्चर. स्वदेश. रात्री नाही पडदा लावून पिक्चर दाखवतो. हो तो गाव आहे का? काय दिसतंय? दिसतंय. एक्सप्लेन कर, काय दिसतंय? हा नाही, सगळं नंतर करतो एक सकट. अरे आता सांग रे. बघत गड दाखव ना. लय छान मला दिसलं, गाव दिसलं, गावातलं मंदिर दिसलं, लय भारी होता अनुभव माझा. गड बघ. काय इथं मोठा दगड आहे, डोंगर, झेंडा दिसतो वरती. गड आहे, गड कमलगड. झेंडा दिसतो का तुला? कसं कमलगड झेंडा दिसतोय. झेंडा आहे कुठे आहे? एकदम टॉपला. कसला झेंडा आहे? भगवा असताना दादा आपल्या गडावर. इलेक्ट्रिसिटी पॉवर प्लांट. बोल रे, दिसतंय खतरनाक. काय दिसतंय? एक नंबर. काय असं पाणी पिण्याचं प्रेशर नाही बाहेर. मशीन आहे. मोटर. हो, एकच मिनिट. व्हिडिओ काढताना. हे थांब रे. लास्ट सीन तो एडमिट होतो, परत जाऊन मरतो. रिसोर्ट आहे, हॉटेल आहे. काय करते? अरे तो नाही का लास्ट मध्ये जाऊन मरतो, म्हणजे मरतात म्हणजे लढता. तो एकदा गड दाखव. काय मरत पण? अरे लढता बाजीराव मस्तानी मध्ये नाही एंडिंग सीन. तो सीन आहे. इकडे दाखव. इकडे घे. आदिनाथ सर बघताना दगडावरती पॉइंट दिसतोय का? ते पॉइंट वर झेंडा दिसतंय. नाही, पैसे देऊन आले आता काय. माकडचा पिल्लू, माकडची फॅमिली, माकडची फॅमिली, माकडची. अरे नको फॅमिली टाइम डिस्टर्ब करू राव त्यांचा. जस्ट झूम इट. बोल ना भाई काहीतरी. देख रहे हो? माकडची आई, माकडचे पप्पा, माकडचा भाऊ, माकडची बहीण. काय चालू आहे? इथं आपला पारिवारिक माहोल सादर करताना दिसणार का पळ? मला नाही तिथं दाखव. आता जर पप्पा चिडले तर ठुकाई, तर फटके. अरे कष्ट क्यूट राव. नाही टाकायचं. काय फोटो आलाय? त्यांना सवय होती. स्टंट. नाही पडत नाही. अरे तू कुस्ती काढ ना त्यांची. हा बोल. कुस्ती चालले बघा इथं. रोमन रिन्स वर्सेस ब्रॉक लेसनर. ती एकदम रोमन रिन्स मोठावाला ब्रॉक लेसनर, छोटावाला करते. वो देखो. ते टॅप करतोय प्लेयर टॅप करतोय. देखा, ये तो अलग ही निकल रहा है. जावा सीखेगा क्या? ब्रो डोंट डू स्टफ. इंग्लिश स्पीकिंग. जावा, पायथन. इंग्लिश स्पीकिंग कोर्स.
6,000 रुपये 3 महिने. तिथं भांडणं मिटली बघा, मिठी मारतायत प्लेअर मिठी मारतायत, भांडणं मिटली. ये देखिए मेरी टोटल फैमिली. तेरी ये कब हुआ? ये फंस गया, सीएम फंस गया. सीएम फंस गया. ये धोतर खोल रहा है. ये धोती खोल रहा है. जावा. व्हॉट इज जावा? त्याच्यात बोल क्या आधी तू? Guys. जावा मग त्यांना विचार. मी आता काय बोलू? What is Java? व्हॉट इज जावा? व्हॉट इज जावा? जावा इज अ हाय लेवल लँग्वेज. खालीत लावा. मी बोलू एकदम पॉज करायचा. पॉज. अरे पॉज करा. ए नको त्रास. नहीं नहीं ये भागने की भाई, अगर वो पीछे भागा ना, भाग भी नहीं पाओगे. पकड़ का ना उससे तुला पाहिजे ना मिठी त्याची. कानाखाली मारतात. टी ब्रेक. ये क्या कर रहा है? ये यहाँ क्यों बैठा है? वो थक गया है, वो टी ब्रेक के लिए, वाटर ब्रेक, ड्रिंक्स ब्रेक के लिए बाहर आया है वो. इधर में था, ये तो चला गया, रिंग से बाहर निकल गया, आउट हो गया. हाँ, तो जेवा जावा तेव्हा आधी आणि जावा. आला बाप. सर जावा शिकायला आला तो. लोकल आहे भाई, लोकल. तेव्हा जावा तेव्हा आधी आणि जावा. गोलमाल. आपण जे बघतो ते गोलमाल मधली बाईक आहे, ज्यावर 10 लोक एक साथ बसू शकतात. गडग्या पैसा पावती दादा, पावती दे. फेमस लय भारी. फ्री मध्ये कंटेंट काढताना दुकानदाराचे पैसे मारताना येतं 4 पोरं. तर जेव्हा मी जावा शिकायला गेलो तेव्हा आधी आणि जावा कडेच गेलो. चला. अरे आता काय झालं व्हिडिओ मध्ये बघ, जावा शिकायला आले ते भारपूर पर्यंत. बिस्किट ऑन करा. प्रत्येक जीवाला धोकास्पद असणारा एक धाडस करायला 4 मुलं, मी कॅमेरामॅन आणि आमचे 2 शूरवीर, 2 महावीर पुढे जात आहेत माकडांचे निवासस्थळी मध्ये. भेटला आम्हाला माकडांची निवासस्थळी मध्ये जाताना आम्ही 4 शूरवीर, कॅमेरामॅन आधी सरसोबत, मी प्रवक्ता अंशुम, महेशचा खास मित्र, आमच्या सोबत प्रतीक दादाचं कझन, सॉरी प्रथमेश दादाचं कझन प्रतीक आहे. आता महेश खतरोचा खिलाडी होता ना. हो ते ना माहित. महेश दादा उगाच रोहित शेट्टी व्हायचा प्रयत्न करताना खतरो की खिलाडी. नाही नको पकड तर त्यालाच पकडणार. बिस्किटची रिश्वत देताना इथे एक पोरगा दिसले, माकडांना बिस्किटची रिश्वत देतोय बघा. खायला देताना काय करत नाही. जय सीताराम. जय शियाराम. ते आपल्या मागा नको यायला फक्त. अरे महेश, एवढं सहजासहज घेऊ नको. हा दादा ऐक ना, तिथे एक लय मोठा वाला आहे आणि तो लय रागत होता. कोणता? इग्नोर करून पुढे जाताना पचका टमाट्याचा पचका झाला.
ब्लॉग नाही म्हणाला ब्लॉग नाही म्हणाला. खालीच गेला काय की गेला. खाली एक लय मृत्यूदायक लय जीवाला धोका असणारी खाई बघताय आपण मित्रांनो. इथं बघा, इथं खाली जर कोण माणूस इथून जर खाली पडलं तर पडलं मग भेटणार नाही. काय तुमचे मनाचे भाव व्यक्त मला करा. जे आम्ही असं इथं खाली पडलं गोट्या कपड्यात देतील पडत. बघा खाली कसं आहे. हे फॅमिली फ्रेंडली शो आहे. कृपया आपल्या शब्दांवर थोडं तुम्ही नाव तर सांगायचं. हे फक्त एक घाट आहे. नाही घाट नाव काय नाव सांग नाव. नाव आता इतना इमीडिएट कुछ सोचे नहीं है, लेकिन सोचेंगे. महाबळेश्वर समोर दाखव ना सर. समोर तुम्ही तिथे बघतायत मित्रांनो, लय झाड आहेत, पान आहे, फुलं आहे, पण जे तुम्ही दिसत नाही जो मला त्या झाडांच्या खाली जे आहे ते दगड आहे. जर इथनं पडलं तर माणसाला असं वाटेल की तो फुलांवर पडतोय, पण खाली जे आहे तो दगड आहे. असाच आयुष्य. तर इथनं पुढे जाताना 4 शूरवीर, समोर एक ब्ल्यू रंगची टाकी आहे बघा, ज्याला बघून पुरुष समाज एकदम घाबरत आतंकित झालेला आहे. हो, ज्यांना कळलं इफ यू नो कळलं. श्वेत रंगाचे लय सुंदर आणि खूपसूरत असणारे हे अश्वाची प्रजाती आपण बघतात. आता इकडे बघणार आहोत. इथं आम्ही आमचे सहकुटुंब ज्यांच्या सोबत आम्ही इथं फिरायला आलो होतो त्यांना शोधताना दिसतंय. आम्हाला बोलून इथं स्वतः हरवलेले आमचे सहपाठी, त्यांच्यातला आमचा एक शूरवीर हर्ष शारदे कुठे गेले आम्हाला दिसत नाही. आमचे सहपाठी आम्हाला भेटलेले. बिस्किट देऊन येऊ आम्ही. अरे त्यांना सवय लागते मित्र, असं नाही करायचं असतं, नाही द्यायचं असतं, असं नाही द्यायचं असतं. ते त्यांचं बरोबर करतात. कॅमेराचा रोल वेस्ट करतात ना आमचे कॅमेरामॅन. चला ना सर. थांबा. मी एबीपी तुझा मधनं कॉपीराइट असतं, कॉपीराइट. मी एबीपी तुझा मधनं महेश. महेश आठवलं. कॅमेरामॅन आदियन जावा सर सोबत. जेव्हा जावा तेव्हा आदियन जावा. तर मी तर प्रथमेश जेव्हा जावा तेव्हा आदियन जावा. तर मी तर प्रथमेश दादांना विचारणं इच्छितो की त्यांना कसं वाटलं आजच्या प्रवासाबद्दल जे आज आम्ही केलंय. आज 2 जून आहे. मला सांगावंसं वाटतं की वेस्ट ऑफ मनी आहे. सध्या अजून मोसम बनलेला नाहीये तसा, आणि मी रिकमेंड करेल तुम्हाला की अजून किमान 20 दिवस इकडे फिरकू नका. हे काय माथेरा नाही, महाबळेश्वरला आपण जिथं फिरायला आलोय, आपण कुठे फिरायला आलोय हे पण जरा वाईट नाही, आपण त्याला नाही विचारणार. इधर आइए जरा. आज जो हमने यहाँ पे प्रवास किया है उसके बारे में आप क्या बोलना चाहिए? ना कैमरा मेरे हाथ में रहेगा. कंपनी का प्रॉपर्टी है, प्रोडक्शन अच्छा है, अच्छा लग रहा है यहाँ आके. सच बताऊंगी आप लोग सुन नहीं पाओगे. बस हम वही चाहते हैं जो सुन नहीं सकते. उसी की टीआरपी मिलती है हमको. अच्छा, तो हमें बहुत अच्छा लगा यहाँ आके. आप लोगों की कंपनी बहुत अच्छी है. बस थैंक यू, ये मेरे लिए बोला गया है सर. आपकी कंपनी बहुत अच्छी है, स्पेशली आदिनाथ सर. जेव्हा जावा तेव्हा आदियन जावा. जावा. ये इतना स्पाइसी नहीं. आमचे मुख्य जय श्रीराम म्हणा फक्त. जय श्रीराम. जेव्हा जावा तेव्हा आदियन जावा असे कॅमेरामॅनला घेऊन आम्ही आजच्या प्रवासासाठी जे काही त्यांचा अनुभव असेल ते घ्यायला. नाही तुमचं नाव काय मॅडम? नाही असं नाही. टीआरपी काय नाव काय आधी नाव सांगा. माझं नाव प्रगती आहे. ओके, हा प्रगती झालेली आहे. तर आजचा प्रवास माझ्यासाठी ठीक होतं. आय एन्जॉयड इट. आता खरं म्हणा. खरंच बोलले, ट्रॅव्हलिंग खूप होता. अरे रे. सच बताइए, अभी बताओ. सच्ची बता रही हूँ.
ट्रैवलिंग बहुत ज्यादा था, थक गई हूँ। मुझे ऐसा लग रहा है कि और पॉइंट्स को एंजॉय करना चाहिए जो अभी तक हमने। बस टीआरपी नहीं मिल रही है सर, टीआरपी कैसा ये खा रहे हो आप? ये बिल्कुल अच्छा नहीं है, इसमें टोमेटो सॉस डाला हुआ है, बिल्कुल टेस्टी नहीं लग रहा है। नहीं, 50 रुपीज। कैसा है? अच्छा है। अच्छा है ना? ये बोलना है, मैंने बोला नहीं है। मुझे भी एक वो चाहिए, भुट्टा चाहिए। हाँ गोटा चला थांब ना, ऐक ना, एक मिनिट दे. अरे दे ना 1 मिनिट. मला नाही द्यायची. कसं आहे टेस्ट कशी आहे? गरम आहे ना मीठ आहे का सांगा जरा. ए अरे त्याला पण ठेव. अरे दीदीला दे ना. पाणी त्यांची काय. बोल तुझं नाव सांग. माझं नाव समय आहे. कुठे फिरायला आला? महाबलेश्वरला चाललाय. काय भारी वाटतंय का? भारी वाटते. आता मी महाबलेश्वरला नाही पोहोचला. हा कुठं पोहोचला? आता मी ना महाबलेश्वरच्या अर्ध्या रस्त्यावर पिट्स पॉइंट. तू रे त्याला दे. कसं वाटतं मजा तुला? येतोय. कल्याणी पाटील असे यांची तरफ आम्ही वळत आहेत ना. काय असतं आमच्याकडे जाऊन हा जाऊन त्यांचा अनुभव घेण्यात इच्छितो आम्ही. तर कसं वाटतंय तुम्हाला आजच्या प्रवासाबद्दल? खरं खरं सांगावं. आजच्या प्रवासाबद्दल खरं म्हणजे तर मला खूप बघा आता तुम्ही असा रिपोर्टरला ओव्हरशॅडो करतायत, ते चालत नाही. रिपोर्टर समोर जास्त दिसला पाहिजे. पटपट आपला मुद्दा मला मांडा. खूप मजा आली. आज आम्ही खूप डान्स केला, एन्जॉय केला, खूप छान वाटलं. कोड आयटीची टीम खरंच खूप छान आहे. माझी कोड आयटी सोबत ही पहिली ट्रिप आहे आणि मला खूप मजा येते. बस हे छान नाही. हे छान नाही. एक निगेटिव्ह पॉइंट सोबत स्पीचची एंडिंग करताना कल्याणी पाटील मॅम यांचं आम्ही स्वागत करतो, धन्यवाद करतो. रिपोर्टर महेश. सॉरी मी एबीपी आज तकचा सगळ्यांचा मी एबीपी तुझा मधनं रिपोर्टर महेश. कॅमेरामॅन आदियन जावा सर सोबत. जेव्हा जावा तेव्हा आदियन जावा. नाव काय तुमचं मॅम? वैभवी जयस्वाल. वैभवी जयस्वाल असं नाव आहे मॅडमचा. माझा नाही, माझा महेश. आधी सांगितलं असं नका बघा. अरे तो कॅमेरा मेरे पे घुमाया ना. आप क्या बताना चाहेंगे? आप कैसा रहा आपका प्रवास? कसा होता तुमचा प्रवास? इल्ले यांना राजकला माइंडेड रील्स वर्सेस रियालिटी. रील्स वर्सेस हे एक लय डेंजर मुद्दा मांडला गेलेला आहे. रील्स वर्सेस रियालिटी यावर इलॅबोरेट करा थोडा पूर्ण. पावसाळ्याचे रील जरा वेगळे बघितले. महाराष्ट्र ते महाबळेश्वरचे. घोडा येतात मागणं थोडा साईडला व्हावं. हा बोला बोला. पण इथं ऊनच ऊने. ऊनच आभाळ. असं खोटं बोलताना एक मुलगी तर दिसलेली आहे. ऊन म्हणते पण वरती पूर्ण ढगाळलेला आभाळ आहे. म्हणजे त्यांना पाऊस एक्सपेक्ट आहे. अरे मोठा इंटरव्ह्यू देण्यात इच्छितो. नाव काय मॅम? वैभवी जयस्वाल. अरे कमॉन. अरे इधर हा रिपोर्टर थोडा लईच घेतो तरी. आता एक सगळ्यात महत्वाचा क्षण इथं सादर होत आहेत. एक प्रवास जे कोड आयटीने बघितलंय आदियन जावा सर सोबत. ते इथं येतंय आपल्या चरमावर. इथं स्वतः आदियन जावा सर मधले आदी सर त्यांचा मका खायचा एक्सपिरियन्स सांगतायत. 50 रुपयाचा 50 रुपयाचा मक्का सांगावा सर. एक लाईन मारतो जेव्हा जावा तेव्हा आधी एकदम पैसे देऊन अन्नाचा अनादर करताना. अरे 4 पोरं कॅमेरामॅन महेश सोबत. भूक लागली म्हणून खावं लागायला लागले पण काहीच चव नाहीये खरंच. तुम्ही नका खाऊ द्या इकडे. अरे भूक लागली ना. नेगेटिव्हिटी स्प्रेड होते तर मक्क्यांच्या बाबतीत. लागले म्हणून खातोय. बाकी काय रिझन नाही. पण तुम्ही आल्यानंतर हे तर घेऊ नका. बाकी चांगलं आहे. बाकी सांगा. कस्टमर खाते लपून मका खाते. आम्ही त्याचा व्हिडिओ काढू. हॉर्स पण असा इंटरव्ह्यू देण्यात इच्छितो. त्याचा घेणे इंटरव्ह्यू खरंच द्यायला आला तर आम्ही कुठे पडायचा. भाई तेव्हा जावा म्हणा खायचा तो गाडी गिळायचा नाही खा. तुला काय माहिती, तू दररोज गेलोय. नहीं तेरे आपके रिश्तेदार पिछले कैसा रहा भुट्टा खाने का एक्सपीरियंस आपका?
मेरा भुट्टा खाने का एक्सपीरियंस अच्छा था, पर मैंने आधा ही खाया। आधा कम खा सकने वाली कैपेसिटी को रखने वाले हमारे हर्ष भाई आधा ही भुट्टा खा के कभी उदास दिखाई 50 रुपए का एक दे दिया, आधा पर भाई ने तो 25 का ही खाया। 25 में से मैंने 15 का भी नहीं खाया। 15 का भी नहीं खाया। हाँ। 15 का भी नहीं खाया जिन्होंने। टेस्ट अच्छा नहीं था। टेस्ट अच्छा नहीं था। सॉस डाल दिया था उस पे। हाँ डाला था। सॉस डाल दिया था। कौन सा सॉस था सर? वो पता नहीं। सड़े हुए टमाटो का हाँ सॉस। यस। यहाँ पे नेगेटिविटी फैलाई जा रही है भुट्टे। भुट्टा जो है वो प्रीति मैम ने ले लिया। साधना मैम, कैमरा मैम थोड़ा, हाँ उसका भी लेंगे, हर्ष होता है। साधना मैम प्लीज थोड़ा सा इंटरव्यू में। ओके, आपका एक्सपीरियंस कैसा था आज ट्रिप के बारे में? आप कुछ बता सकते हैं? एक्सपीरियंस बहुत अच्छा था, जैसा एक्सपेक्टेशंस था वैसा पूरा मिला मुझे। व्यूज जो थे यहाँ पे देखने के लिए वो पूरे, और अभी मैं ये फ्रूट्स का एंजॉय कर रही हूँ। हमारे सबसे पहले पॉजिटिव मेंबर जिन्होंने पॉजिटिव अभय डॉन की तरफ बढ़ते हुए इंटरव्यू लेने के लिए दो शूर महारथी कैमरामैन महेश के कैमरामैन सर बोलिए फटाफट। मैं तो एकदम बढ़िया हूँ, आपको मजा आ रहा है यहाँ पर? हम यहाँ पे आपको ये पूछ रहे हैं कि आपको कैसा लग रहा है। कैमरामैन इंटरव्यू वाला मैं हूँ यहाँ पे। अच्छा ठीक। मेरी जॉब पे ऐसा मत करो। ओके ओके, आपकी जॉब ले जाएंगे नहीं तो हम। अच्छा ठीक है, यहाँ पे तो बहुत मजा आ रहा है क्योंकि अभी तो एलिफेंट पॉइंट पे। अरे यार आराम से यार, इंट्रो तो देने दो यार। तो यस गाइस, मेरा नाम है अभय एंड डोंट फॉरगेट टू लाइक एंड सब्सक्राइब टू अभय कोड लैब। यस गाइस, ये मेरी पहली वीडियो। बाय बाय। हेलो गाइस, आई एम से एंड आपका स्वागत है इधर। और अभी हम यहाँ घूमने आए हैं इधर एलिफेंट पॉइंट पे। अभी हम पे इतना मजा आ रहा है। चलो आओ आपको दिखाता हूँ एलिफेंट। चलो, मतलब यहाँ पे इतना मजा आता है ना। यहाँ पे डिफरेंट पॉइंट से अभी हम महाबलेश्वर के लिए चल रहे हैं। अभी ये देखो नीचे एकदम ऐसे रफी सरफेस है। एंड चलो दिखाता हूँ आपको एलिफेंट पॉइंट। पहाड़ है अभी, मतलब हर जगह पहाड़ है। तेज हवाएं चल रही है। शायद आपको माइक में नहीं सुनाई दे रहा होगा। आई थिंक अब सुनाई देगा। सुनाई दे रहा है गाइस? तो कमेंट सेक्शन में यस बोलना। तो चलो गाइस कंटिन्यू करते हैं। तो यहाँ हमारा एलिफेंट पॉइंट, आप लोग आराम से देख लो, जूम इन करके। जैसा करेगा वैसे ही दिखेगा ना। हाँ सही है, आप लोग भी यहाँ आ सकते हो। यहाँ पे बहुत मजा आता है। और वहाँ पे टेलीस्कोप वाला भी है, वहाँ से हम झरने का व्यू देख सकते हैं। एंड देन फिर उसके अलावा वहाँ पे ऊट पटांग खाने को तो इतना है। तो